घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे या म्हणीचा अर्थ काय? काय आहे बरं या म्हणीचा अर्थ बघा. भरपूर संपत्ती मिळणे, आधीच अडचण असताना आणखी संकट येणे, मेहनतीचे फळ मिळणे, योग्य नियोजन करणे. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन बी, आधीच अडचण असताना आणखी संकट येणे हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा. विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणती पद्धत वापरावी? कोणती पद्धत वापरावी शिक्षकांनी? सर्वांना उत्तर माहीत असेल तर कमेंट करायचे आहेत. शोधाधारित अध्यापन, केवळ पाठांतर, फक्त व्याख्यान आणि श्रुतलेखन. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन ए, शोधाधारित अध्यापन ही पद्धत वापरावी. एखाद्या विद्यार्थ्याची शिकण्याची गती कमी असल्यास शिक्षकाने प्रथम काय करावे? काय करावे शिक्षकाने प्रथम? एखाद्या विद्यार्थ्याची गती कमी आहे शिकण्याची, तर शिक्षकांनी काय केले पाहिजे प्रथम बघा. इतर विद्यार्थ्यांशी तुलना करावी का त्याची? तर नाही. याचं बरोबर उत्तर काय आहे? अतिरिक्त मार्गदर्शन व सराव द्यावा. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. निर्मळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कोणता आहे बरं विरुद्धार्थी शब्द? परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतात पहा, त्यामुळे कमेंट करायचे आहेत सर्वांनी, म्हणजे समजेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे. काय आहे याचा विरुद्धार्थी शब्द? मालिन. ऑप्शन सी हे याचं बरोबर उत्तर आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी स्थानिक प्रजातींचे संवर्धन का आवश्यक आहे? का बरं आवश्यक आहे प्रजातीचं संवर्धन? जैवविविधतेच्या संरक्षणासाठी का बरं आवश्यक आहे? पर्यटन घडते, वाढते, परिसंस्थेचा समतोल राखला जातो, उद्योग वाढतात का लोकसंख्या वाढते? बरोबर उत्तर आहे परिसंस्थेचा समतोल राखला जातो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवण्याचा सर्वात मोठा फायदा कोणता? कोणता आहे बर पावसाचे पाणी आपण जमिनीत मुरवतो त्याचा फायदा काय होतो? सर्वांनी सांगायचे आहेत उत्तर. नदीचं पाणी कमी होतंय का भूजल पातळी वाढते, तापमान वाढते का मृदा नापीक होते? याचं बरोबर उत्तर आहे भूजल पातळी वाढते. मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी नागरिक कोणत्या न्यायालयात दाद मागू शकतो? कोणत्या न्यायालयात नागरिक दाद मागू शकतो? जिल्हा न्यायालयात का सर्वोच्च न्यायालयात का ग्राम न्यायालयात का निवडणूक आयोगाकडे? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडे नागरिक दाद मागू शकतो मूलभूत अधिकारांविषयी. हिंद स्वराज हा ग्रंथ मूळतः कोणत्या भाषेत लिहिला गेला? कोणत्या भाषेत लिहिलेला आहे हा ग्रंथ हिंद स्वराज? महत्वाचा आहे प्रश्न, सर्वांनी उत्तरे द्यायची आहेत कमेंटमध्ये. हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, गुजराती हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा. ध्वनीची तीव्रता वाढवण्यासाठी कोणता गुणधर्म वाढवावा लागतो? कोणता गुणधर्म वाढवावा लागतो आपल्याला जेव्हा ध्वनीची तीव्रता वाढवायची असते तेव्हा? कोणता गुणधर्म वाढवावा? कंपनांचे आयाम, तरंग लांबी का त्याची वारंवारिता का त्याची घनता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, कंपनांचे आयाम. ह्या गुणधर्म वाढवावा लागतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी लाळ ग्रंथी कोणती? कोणती आहे बर? महत्वाचा प्रश्न आहे बघा. मानवी शरीरातील सर्वात मोठी लाळ ग्रंथी कोणती? कर्णमूल ग्रंथी, जिभेखालील ग्रंथी, जबड्याखालील ग्रंथी का घशातील ग्रंथी? काय आहे याचं उत्तर? कर्णमूल ग्रंथी हे याचं बरोबर उत्तर आहे. नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विनयशील, उद्धट, शांत आणि सज्जन. याचं बरोबर उत्तर काय असेल? नम्र याचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन बी, उद्धट हा आहे. पुढचा प्रश्न पहा कोणता आहे. जो संकटात इतरांना मदत करतो यासाठी योग्य एकशब्दी शब्द कोणता? एकशब्दी शब्द विचारलेला आहे बघा. सहकारी, परोपकारी, उदार की सेवाभावी? काय असेल याचं उत्तर? सर्वांनी सांगायचं आहे. काय आहे बरं याचं उत्तर? बरोबर परोपकारी हे याचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरांमधील चुका शिक्षकांसाठी कशाचे निदर्शक असतात? विद्यार्थ्यांच्या चुकांमधील
उत्तरांमधील चुका हे शिक्षकांसाठी कशाचे निदर्शक असतात? सर्वांनी सांगायचे आहेत उत्तरं पटपट कमेंट करून. काय आहे बघायचं उत्तर? शिकण्याची पातळी आणि गैरसमज समजण्याचे साधन. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी कोणते नियोजन करणे आवश्यक आहे? अध्यापन प्रभावी होण्यासाठी शिक्षकांनी कोणतं नियोजन करायला पाहिजे? फक्त वेळापत्रक तयार करणे, उद्दिष्टे साधणे आणि मूल्यमापन यांचे नियोजन करणे? काय असू शकतं याचं उत्तर? उद्दिष्टे साधणे आणि मूल्यमापन यांचे नियोजन करणे हे याचं बरोबर उत्तर आहे. सेंद्रिय शेतीचा प्रमुख फायदा कोणता? मातीचे आरोग्य टिकून राहते, रासायनिक वापर वाढतो, जलप्रदूषण वाढते की मृदा धूप वाढते? बरोबर उत्तर आहे बघा याचं मातीचे आरोग्य टिकून राहते. ऑप्शन ए हे याचं करेक्ट आन्सर आहे. परिसंस्थेमध्ये अपघटक नसतील तर काय होईल? काय होईल परिसंस्थेमध्ये अपघटक नसतील तर? मृत सजीवांचे विघटन थांबेल, उत्पादकांची संख्या वाढेल, पर्जन्यमान वाढेल की तापमान कमी होईल? सांगा बरं सर्वांनी उत्तर. याचं उत्तर आहे मृत सजीवांचे विघटन थांबेल. भारताचे महानियंत्रक आणि महालेखापरीक्षक आपला अहवाल कोणाकडे सादर करतात? कोणाकडे सादर करतात? भारताचे महानियंत्रक आणि महालेखापरीक्षक अहवाल कोणाकडे सादर करतात? बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती यांच्याकडे अहवाल सादर करतात. आसबाब ए बगावत ए हिंद हा ग्रंथ कोणी लिहा? महत्वाचा आहे बघा प्रश्न. कोणी लिहिला हा ग्रंथ? आसबाब ए बगावत ए हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे बघा याचं सर सय्यद अहमद खान यांनी हा ग्रंथ लिहिला. विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण कोणत्या घटकांवरती अवलंबून असते? कोणत्या घटकांवरती अवलंबून असते विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण? काय असेल याचं उत्तर? बरोबर उत्तर आहे बघा प्रवाह, प्रतिरोध आणि वेळ या घटकांवरती उष्णतेचे प्रमाण अवलंबून असते. शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज कोणत्या स्वरूपात साठवले जाते? प्रथिने, ग्लायकोजन, जीवनसत्वे का कॅल्शियम? याचं बरोबर उत्तर आहे बघा मित्रांनो ग्लायकोजन. ऑप्शन बी याचं हे करेक्ट आन्सर आहे. सौभाग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? महत्वाचा, सोपा आहे प्रश्न पण महत्वाचा आहे. यश, दुर्भाग्य, प्रगती का संपन्नता? काय असेल? सर्वांनी कमेंट करून उत्तर सांगायचे आहेत जेणेकरून तुमचा अभ्यास इथेच होऊन जाईल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दुर्भाग्य हे याचं करेक्ट आन्सर आहे. जो सर्व परिस्थितीत शांत राहतो यासाठी योग्य एकशब्दी शब्द कोणता? एकशब्दी शब्द विचारलेला आहे. जो सर्व परिस्थितीत शांत राहतो. संयमी, भित्रा, क्रोधी, अस्थिर. याचं बरोबर उत्तर काय आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए संयमी. जो सर्व परिस्थितीत शांत राहतो तो संयमी. विद्यार्थ्यांमध्ये सह अध्ययनाचा प्रमुख फायदा कोणता? परस्पर सहकार्य वाढते, स्पर्धा वाढते, गृहपाठ कमी होतो का परीक्षा रद्द होतात? काय आहे सह अध्ययनाचा प्रमुख फायदा विद्यार्थ्यांमध्ये? उत्तर आहे ऑप्शन ए परस्पर सहकार्य वाढते. शिक्षकाने प्रश्न विचारल्यानंतर काही वेळ थांबण्याचा मुख्य उद्देश काय असतो? काय असतो? वर्ग शांत ठेवणे, विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी देणे, वेळ घालवणे की गृहपाठ तपासणे? याचा काय असतो उद्देश बघा? बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी देणे. हा याचं बरोबर आन्सर आहे. वृक्षारोपणाचा सर्वात मोठा पर्यावरणीय फायदा कोणता? कोणता आहे बर वृक्षारोपणाचा सर्वात मोठा पर्यावरणीय फायदा?
उत्तर आहे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. ऑप्शन ए करेक्ट आन्सर. अन्न साखळीत ऊर्जा सर्वाधिक कोणाकडे उपलब्ध असते? महत्वाचा आहे प्रश्न. उत्पादक, प्रामाणिक उपभोक्ता, द्वितीयक उपभोक्ता आणि तृतीयक उपभोक्ता. करेक्ट आन्सर आहे उत्पादक. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सिंग, टी.एन. शेषन, एस.वाय. कुरोशी आणि राजीव कुमार. बरोबर उत्तर आहे बघा सुकुमार सेन. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला गीताई हा ग्रंथ? उत्तर येत असेल तर कमेंट करा सर्वांनी. ही तुमची फायनल रिव्हिजन आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल की अभ्यास किती झालेला आहे. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ऑप्शन ए विनोबा भावे यांनी लिहिला. साध्या विद्युत मंडलात विद्युत प्रवाह वाहण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? मंडल पूर्ण असणे, फक्त बल्ब असणे, फक्त तारा असणे आणि फक्त बॅटरी असणे. उत्तर आहे मंडल पूर्ण असणे. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा. मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे रासायनिक द्रव्य कोणते? आपल्या मानवी शरीरात आढळणारे रासायनिक द्रव्य कोणते जे जास्त प्रमाणात असते? याचं उत्तर आहे बरोबर पाणी. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. निर्विवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. निश्चित, वादग्रस्त, सत्य की स्पष्ट? काय आहे याचं करेक्ट आन्सर? निर्विवादचा विरुद्धार्थी शब्द वादग्रस्त हे याचं बरोबर उत्तर आहे. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे या म्हणीचा अर्थ काय? म्हणीचा अर्थ विचारलेला आहे बघा. योग्य निर्णय घेणे, खात्रीची गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे, मेहनत करणे, वेळेचे नियोजन करणे. योग्य उत्तर आहे खात्रीची गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे ह्याचा अर्थ आहे. विद्यार्थ्यांमध्ये उच्चस्तरीय विचार क्षमतेचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारेल? वस्तुनिष्ठ प्रश्न, स्मरणाधारित प्रश्न, विश्लेषणात्मक प्रश्न का रिकाम्या जागा भरा? कोणत्या प्रकारचे प्रश्न शिक्षकांनी विचारले पाहिजेत? विश्लेषणात्मक व तर्काधारित प्रश्न. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणीचे मूळ कारण शोधण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारचे मूल्यमापन वापरावे? कोणत्या प्रकारचं मूल्यमापन वापरावं? काय आहे याचं उत्तर बघा. करेक्ट आन्सर आहे निदानात्मक मूल्यमापन. ऑप्शन बी. खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे? कोणता आहे हरितगृह वायू? प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन का हेलियम? कोणता वायू आहे हरितगृह? कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. मृदेची धूप कमी करण्यासाठी उताराच्या प्रदेशात कोणती शेती पद्धत सर्वाधिक उपयुक्त ठरते? एकपीक पद्धती, पायऱ्यांची शेती, स्थलांतरित शेती का जाळून शेती? करेक्ट आन्सर आहे पायऱ्यांची शेती ही उपयुक्त ठरते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 280 नुसार वित्त आयोगाची नियुक्ती कोण करते? पंतप्रधान करतात का राष्ट्रपती का सर्वोच्च न्यायालय करतं की संसद? कोण नियुक्ती करते? करेक्ट आन्सर आहे राष्ट्रपती हे आयोगाची नियुक्ती करतात.
मूकनायक या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? संस्थापक विचारलेले आहे बघा. कोण होते संस्थापक? महात्मा गांधी, शाहू महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का लोकमान्य टिळक? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्राचे संपादक होते, संस्थापक होते. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. ध्वनीच्या तीव्रतेवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम होतो? कोणत्या घटकाचा परिणाम होतो? सर्वांनी उत्तर सांगायचे आहेत कमेंट मध्ये. उत्तर आहे कंपनांचे आयाम. स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन कोणत्या घटकाचे नियमन करते? कोणत्या घटकाचं नियमन करते? आपल्या स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन हे कशाचं नियमन करते? उत्तर आहे रक्तातील साखरेचं नियमन करते. कुशल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द कुशल या शब्दाचा चतुर, अकुशल, निपुण की सक्षम? बघायचं करेक्ट आन्सर काय आहे? अकुशल. ऑप्शन बी ह्याचं बरोबर उत्तर आहे. जो दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो यासाठी योग्य एकशब्दी शब्द कोणता? कोणता आहे एकशब्दी शब्द विचारलेला आहे? जो दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो त्याला काय म्हणतात? एक शब्द. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सहृदय असे त्याचा एक शब्द आहे. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी अध्यापन पद्धत कोणती? कोणती आहे प्रभावी अध्यापन पद्धती सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी? उत्तर आहे सहभागी अध्यापन. ही पद्धत महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवण्याची संधी देणारी पद्धत कोणती? कोणती आहे अनुभवातून ज्ञान मिळवण्याची संधी देणारी पद्धत? बघा उत्तर काय आहे याचं? बरोबर उत्तर आहे प्रकल्प पद्धती. ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवून देते. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत कोणता आहे? नैसर्गिक वायू, खनिज तेल, सौर ऊर्जा की कोळसा? कोणता आहे ऊर्जा स्रोत? ऑप्शन आहे सी सौर ऊर्जा हे याचं करेक्ट उत्तर आहे. परिसंस्थेमध्ये अपघटकांचे मुख्य कार्य कोणते? कोणतं आहे अपघटकांचं मुख्य कार्य? प्राणवायू निर्माण करणे, मृत सजीवांचे विघटन करून अन्नद्रव्ये मातीमध्ये परत मिसळणे, सूर्यप्रकाश शोषणे. काय असेल याचं उत्तर? मृत सजीवांचे विघटन करून अन्नद्रव्ये मातीमध्ये परत मिसळणे. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालाची नियुक्ती कोण करते? सर्वांनी ऑप्शन वाचायचे आहेत आणि उत्तर कमेंट मध्ये करायचे आहेत. राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती. ऑप्शन सी हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पहा. सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के गोपाळ हरी देशमुख? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे खालीलपैकी कोणती घटना दिसून येते? आरशातील प्रतिमा, पाण्यात ठेवलेली काठी वाकलेली दिसते की प्रतिध्वनी का सावली तयार होते? कोणती घटना दिसून येते? याचं करेक्ट आन्सर आहे पाण्यात ठेवलेली काठी वाकलेली दिसते. रक्तातील कोणता घटक शरीराचे रोगांपासून संरक्षण करतो? लाल रक्तपेशी,
पांढऱ्या रक्तपेशी का रक्तबिंबिका का प्लाझ्मा? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी पर्याय वाचून घेऊन कमेंट करायचे आहेत. उत्तर आहे पांढऱ्या रक्तपेशी ह्या रोगांपासून संरक्षण करतात. प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सचोटीचा, अप्रामाणिक, विश्वासू का निष्ठावान? काय आहे याचं करेक्ट आन्सर सर्वांनी सांगायचं आहे. अप्रामाणिक हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे. जो इतरांवर सहज विश्वास ठेवत नाही यासाठी योग्य एकशब्दी शब्द कोणता? भाबडा, संशयी, उदार का सहृदय? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, संशयी हा एक शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे मूल्यमापन करण्यासाठी सर्वात योग्य साधन कोणते? कोणतं आहे योग्य साधन आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे मूल्यमापन करण्यासाठी? प्रकल्प आणि कृती आधारित कार्य हे याचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थ्यांना स्व अध्ययनाची सवय लागण्यासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे? सर्व उत्तरे स्वतः सांगावीत. संदर्भ साहित्य वापरण्यास प्रोत्साहन द्यावे. फक्त पाठांतर द्यावे का फक्त गृहपाठ तपासावा? उत्तर आहे संदर्भ साहित्य वापरण्यास प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वअध्ययनाची सवय लागेल. पुढचा प्रश्न पहा. ओझोन थर मुख्यतः कोणत्या किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो? महत्वाचा आहे बघा प्रश्न, पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. काय असेल याचं उत्तर? अतिनील किरणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणता वायू आम्लवृष्टीस सर्वाधिक कारणीभूत ठरतो? प्राणवायू, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन की हायड्रोजन? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सल्फर डायऑक्साइड हा सर्वाधिक कारणीभूत ठरतो. राज्य घटनेनुसार भारतातील संघराज्य व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणते? कोणतं आहे प्रमुख वैशिष्ट्य संघराज्य व्यवस्थेचं? उत्तर सांगा. केंद्र व राज्य यांच्यात अधिकारांचे विभाजन केलेले आहे, हे याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. भारत माझा देश आहे ही राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? प्रश्न सोपा आहे, उत्तरे सर्वांनी पटपट कमेंट करायची आहेत. भारत माझा देश आहे ही राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? पायदिमरी व्यंकट सुब्बाराव. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. विद्युत बल्ब मध्ये टंगस्टन धातूचा वापर का केला जातो? तो स्वस्त असतो म्हणून केला जातो, त्याचा वितळबिंदू खूप जास्त असतो की तो हलका असतो का तो गंजत नाही? करेक्ट आन्सर सांगा सर्वांनी. करेक्ट उत्तर आहे बघा, त्याचा वितळबिंदू खूप जास्त असतो म्हणून टंगस्टन धातूचा वापर केला जातो. मानवी शरीरात रक्ताभिसरणासाठी मुख्य पंप म्हणून कोणता अवयव कार्य करतो? मेंदू, यकृत, हृदय की फुफ्फुस? बरोबर उत्तर आहे हृदय हा रक्ताभिसरणासाठी मुख्य पंप म्हणून कार्य करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.